ताई काही सकाळ मुकुंद सपकाळे काँग्रेसचे मुकुंद सपकाळे यांनी प्रचार सभेदरम्यान आपल्यावर काही आरोप केलेले आहेत. त्या संदर्भात काय सांगाल आपण? गेल्या 4 दिवसापूर्वी फैजपूरमध्ये राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे रावेर विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिल्ह्यासोबतच राज्याचे काँग्रेसपासून तर त्यांचं समर्थन करणाऱ्या इतर पक्ष संघटनांची लोकं देखील होती. त्यात जळगाव येथील मुकुंद सपकाळे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत ते देखील होते. त्यांनी भाषण करत असताना राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात हे मान्य, पण भाषण करत असताना ज्या पातळीवर त्यांनी आपली भूमिका मांडली तर त्यामध्ये ते म्हणत असताना स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की रावेर विधानसभेच्या वंचितच्या उमेदवार ज्या आहेत तर त्यांच्याकडे पैसा नाही, कार्यकर्ते नाहीत आणि त्यांच्याकडे 20 गाड्यांचा ताफा येतो कुठून, 200-300 रुपये रोजानी मग ती माणसं लावतात कुठून, तर यांना भाजप पैसा पुरवते आहे. तर मी आंबेडकरी जनतेला आव्हान करतो की त्यांनी वंचितला मतदान करू नये, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलं. एकतर सगळ्यात महत्त्वाचं की अशा पद्धतीचे जाहीर स्टेटमेंट देण्यापूर्वी मी मुकुंद सपकाळे आणि मुकुंद सपकाळे ज्यांच्या प्रचारार्थ इथे निमंत्रित होते त्या धनंजय शिरीष चौधरी यांना माझा खुला सवाल आहे की त्यांच्याकडे असे काही पुरावे आहेत का की मी भाजपाकडून मॅनेज आहे, मला भाजपा पैसा पुरवते आहे. माझ्याकडे निवडणुकीच्या खर्चाच्या तजवीजीच्या संदर्भामध्ये उभ्या महाराष्ट्रातून माझ्या असलेल्या पारलिंगी मैत्रिणी, जे फुले शाहू आंबेडकरी विचारावर प्रेम करणारे तमाम माझे बहीण भाऊ आहेत, त्यामध्ये काही अतिशय विद्वान अशी माणसं आहेत की जे सामाजिक योगदान आणि संवेदनशीलतेने या सगळ्या प्रश्नाकडे पाहतात. महाराष्ट्राच्या 64 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा एका ट्रान्सजेंडर समुदायाच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली. त्यामुळे त्यांची असलेली जी संविधानिक आणि लोकशाहीच्या सामाजिकीकरणाची जबाबदारी म्हणून ते बघतात, त्यामुळे ते मला मदत करतायत. पण मुकुंद सपकाळे आणि त्यासोबतच मुकुंद सपकाळेंसारख्या लोकांना स्टेजवर बोलावणारी आणि भाषण ठोकून ते भाषण अगदी वेगाने व्हायरल करणारी काँग्रेसी यंत्रणा आणि काँग्रेसचे उमेदवार यांना माझा खुला सवाल होता आणि त्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ देखील व्हायरल केला होता की त्यांनी या विषयाचं स्पष्टीकरण द्यावं, नाही तर मग नैतिक जबाबदारी घ्यावी आणि राजकारणी नैतिकतेने करावं. कुणावर वैयक्तिक आरोपाच्या फैरी झाडून आणि त्यातल्या त्यात तुम्ही आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी आंबेडकरी चेहराच वापरताय. म्हणजे तुम्ही आमच्याच समाजातली लोकं जी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात त्यांना पुढाकार घेऊन समाजामध्ये दिशाभूल करताय. तर हे सगळंच्या सगळं असलेलं त्यांचं राजकीय षडयंत्र आणि त्यातून होणारी माझी बदनामी. एकतर मला या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न उभे राहतात, त्यासोबतच माझ्या वर होणारे ज्या गोष्टी असतील, सोशल सिक्युरिटी असेल, माझी पॉलिटिकल सिक्युरिटी असेल, माझ्या मतांचं विभागीकरण करणं असेल, हे प्रश्न उभे राहतात. आणि त्यासाठी मग मी त्यांना म्हटलं होतं, पण त्याचं उत्तर आलेलं नाही, अद्यापही आलेलं नाही आहे. आणि म्हणून मग मी पत्र दिलं होतं की 16 तारखेला मी आंदोलनाच्या पवित्र्यात जाणार. आज गेले होते, 8 तास आम्ही बसलो. दुपारी 2:30 ते 3 वाजेपासून रात्री 9:45 पर्यंत आम्ही शिरीष मधुकरराव चौधरी, जे काँग्रेसी आहेत, गांधीवादी परंपरा सांगतात. अहो, गांधीवादी परंपरा म्हणजे अहिंसेची परंपरा, समोरच्याचा अनादर न करणारी परंपरा, समोरच्याला तितकाच सन्मानाने विचार सांगणारी परंपरा असं आहे असं तुम्ही सांगता. पण असं काही आढळून आलेलं नाही आजच्या त्यांच्या वर्तनामधून. त्यांनी साधा संवाद करण्याची प्रक्रिया देखील राबवलेली नाही आहे. त्याच ठिकाणी तुम्ही आंबेडकरी जनतेला वेठीस धरणार, आंबेडकरीच लोकांना, जे 22 जणांची नावं माझ्याकडे आहेत, माझ्याकडे व्हिडिओ आहेत की यांच्याच संस्थांमध्ये काम करणारे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, अक्षरशः पोलीस दलातला एक कर्मचारी यांच्या ताफ्यामध्ये फिरतो काँग्रेसचा प्रचार करत, जे की नियमबाह्य आहे. हे सगळं मी सांगू शकते. आणि हे काय करतायत, आंबेडकरी वाड्यावस्त्यांमध्ये जाऊन वंचितचा अपप्रचार करणं, माझ्या जेंडरपासून तर माझ्या जन्मता असलेली माझी जात, त्या जातीला धरून माझ्याविषयी अपप्रचाराच्या मोहिमा झाडणं, असं सगळी लोक करतायत. याचा खुलासा तर मी विचारणारच, कारण माझ्याकडे तेवढी नैतिक ताकद आहे. मी आंबेडकरी आहे, मी आंबेडकरवादी आहे
आणि तितक्याच ताकदीने मी गेल्या 15 वर्षापासून संघर्ष करते आहे, लढा लढते आहे. तर हा प्रश्न विचारण्यासाठी गेलेले होते. पण तितकी संवेदनशीलता यांच्याकडे नव्हती, ती हरवलेली आहे आणि ती दाखवणारही नाहीत, कारण नसल्यावर दाखवणार कुठून. आणि मग निवडणूक विभागाने धनंजय शिरीष चौधरी यांनाच्या नावे एक नोटीस रुजू केली आहे. ती नोटीस आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांना 24 तासामध्ये याचा खुलासा मागितलेला आहे. त्यासोबतच निवडणूक विभागाने पोलीस विभागाला देखील एक पत्र दिलेलं आहे. त्यामुळे उद्या सकाळी मी FIR मुकुंद सपकाळे यांच्या विरोधात तक्रार नोंदवायला जाते आहे आणि मुकुंद सपकाळेंना ज्यांच्या प्रचारार्थ बोलवलेलं होतं तर ते निमंत्रक होते, तर त्यांना देखील मी त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार. कारण हे सगळंच्या सगळं शिजवलेलं राजकारण आहे. पण निव्वळ राजकारण म्हणून जर लोक करत असतील आणि त्या ठिकाणी कुणाला इजा पोहोचवत असतील, ती सामाजिक असेल मानसिक असेल, तर ती मात्र ही सहन करून घेतली जाणार नाही. त्यांना उत्तर मिळणार आणि त्या उत्तराचं आज पहिला टप्पा आहे. निवडणुका काय येतील जातील, पण सामाजिक संघर्ष, सन्मानाचे संघर्ष आणि अस्मितेचे संघर्ष हे कायम आम्ही लढत राहणार आहोत. आपली सामाजिक आणि इतर सगळ्या बाबतीत जी बदनामी झाली त्या संदर्भात आपली काय मागणी राहणार आहे प्रशासनाशी? एकच की सामाजिक पातळीवर असेल किंवा मग पक्षीय पातळीवर असेल, ज्या पद्धतीने वक्तव्य दिली गेली आहेत, यांची माणसं ज्या बदफैलीचं राजकारण करता आहेत, एकतर मी म्हणेन की नैतिक राजकारणाच्या भूमिका यांच्या मेलेल्या आहेत. स्वतःला देशातला सगळ्यात जुना पक्ष म्हणून घेणाऱ्या काँग्रेसच्या नैतिक राजकीय भूमिका मेलेल्या आहेत. याचा प्रत्यय स्वतः मी रावेरमध्ये घेते आहे. वसा आणि वारसा सांगतात, हे अमकं ढमकं. हां, पण यांच्याकडे वसा आणि वारसा जो आहे तो फक्त सत्तेचा आहे, नैतिकतेचा आणि विचारांचा शिल्लक राहिलेला नाही आहे, याचा अनुभव आला. मी प्रशासनाकडे एकच मागणी करेल की एकतर माझ्या सोशल सिक्युरिटीसाठी मला सुरक्षा यंत्रणा उभी करून द्यावी. त्यासोबतच जी लोक अशा पद्धतीचा प्रचार अपप्रचार करत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाया व्हाव्यात. आणि त्या निवडणुकीच्या, कारण गेल्या 2 वर्षापूर्वीची एक केस आहे राहुल गांधी आणि त्या संदर्भामधली, त्याच्यामध्ये नव्याने आलेल्या भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम 175 नुसार मी गुन्हा दाखल करू शकते आणि त्या 175मध्ये माझ्याकडे पुरावे आहेत. मी या 22 जणांची पण नावं टाकेल आणि या 22 जणांना भरीस पाडणाऱ्या, त्यांना गाडीपासून त्यांच्या जेवणाच्या सोयी करणाऱ्या आणि ज्यांच्या प्रचारार्थ ते फिरत आहेत त्यांना देखील मी 6 आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करेन.